नमस्कार मित्रांनो, नागपूर म्हटलं की संत्री आणि सावजी जेवण ही ओळख प्रत्येकाच्या मनात येते. सावजी चिकन, सावजी मटन, सावजी पाटवाडी आणि मसालेदार रस्सा यांची चव चाखण्यासाठी महाराष्ट्रासह देशाच्या विविध भागातून लोक नागपूरला येतात. हा पदार्थ केवळ खाद्य संस्कृतीचा भाग नसून अनेक कुटुंबांच्या उपजीविकेचं साधनही आहे. मात्र अन्न व औषध प्रशासन विभागाचे जे आपले आयुक्त आहेत तुकारामजी मुंडे साहेब यांच्या एका वक्तव्यामुळं सावजी पदार्थ पुन्हा एकदा चर्चेत आला आहे. त्यांनी असं म्हटले होते की मी सावजी खाल्ले तर महिनाभर रुग्णालयात पडावे लागेल, असं त्यांनी म्हटल्यानं अनेकांनी त्यावरती नाराजी व्यक्त केली. सावजी हॉटेल व्यावसायिक, खाद्यप्रेमी आणि नागपूरकरांनी हे वक्तव्य संपूर्ण सावजी परंपरेचा अपमान असल्याचं म्हटलं. यानंतर या प्रकरणावरती स्पष्टीकरण देताना तुकाराम मुंडे यांनी माफी मागण्यास स्पष्टपणे नकार दिलाय. त्यांच्या म्हणण्यानुसार त्यांचा उद्देश कोणत्याही खाद्य संस्कृतीचा अपमान करणार असा नव्हताच. अन्न सुरक्षा, स्वच्छता आणि नियमांचं पालन या विषयावरती जनजागृती करण्यासाठी त्यांनी हे उदाहरण दिले होते. नियमांचे पालन करणाऱ्या हॉटेलांना घाबरण्याचे कोणतेही कारण नसल्याचे त्यांनी यावेळी स्पष्ट केलं. या संपूर्ण वादातून एक महत्त्वाचा प्रश्न समोर येतो. आपल्या पारंपरिक खाद्यपदार्थांची ओळख जपणं जितकं महत्त्वाचं आहे, तितकंच ते स्वच्छ, सुरक्षित आणि दर्जेदार पद्धतीनं ग्राहकांपर्यंत पोहोचवणं देखील आवश्यक आहे. ग्राहकांना चव हवीच, पण त्याचबरोबर सुरक्षित अन्न मिळणे हा त्यांचा अधिकार आहे. एक नागरिक म्हणून माझे मत असे आहे की कोणत्याही परंपरागत खाद्यपदार्थांवरती सर्वसाधारण स्वरूपाची टिप्पणी करण्याऐवजी नियमांचं उल्लंघन करणाऱ्यांवरती थेट कारवाई झाली पाहिजे. त्याचवेळी सर्व हॉटेल चालकांनीही स्वच्छता, दर्जा आणि अन्न सुरक्षा नियमांचे काटेकोर पालन करून आपल्या परंपरेचा सन्मान तर राखलाच गेला पाहिजे. तर मित्रांनो, एकंदरीतच तुम्ही तुकारामजी मुंडे साहेबांचा तो व्हिडिओ पण बघितला असेल की ज्यावेळेस ते म्हणतात की मी जर सावजी जेवण जेवलो तर 1 महिना मी हॉस्पिटलमध्ये ॲडमिट होईल. तर या प्रकरणावर या व्हिडिओबद्दल तुमचं काय मत आहे? तुकाराम मुंडे साहेबांनी जे वक्तव्य केलं होतं ते योग्य होतं का, की त्यांनी सावजी खाद्य संस्कृतीबाबत आधीच संयमानं बोलायला हवं होतं? तुमचं काय मत आहे? तुम्ही सावजी खाल्ला आहे का? खाल्ला असेल तर नक्कीच तुमचा अनुभव आम्हाला कमेंटमध्ये कळवा. आणि एकंदरीतच तुम्हाला या संपूर्ण प्रकरणाबद्दल काय वाटतं आम्हाला कमेंट बॉक्समध्ये कळवा. असेच नवनवीन व्हिडिओज बघण्यासाठी आपले यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा, फेसबुक पेजला फॉलो करा. भेटू अशाच एका नवीन व्हिडिओमध्ये. तोपर्यंत धन्यवाद.